राम राम भावांनो, का म्हणतात तर मोसम पाहू शकता कसा झाला आहे. या अशा मोसममध्ये बी आपल्याला म्हशी चारावं लागतं. पाहू शकता शेतकऱ्याचं धान कसा झुलतं येतं हव्यानं. झाडं वगैरे पाहू शकता, तुम्हाला दाखवतो. म्हणजे एवढी हवा सुटली आहे ना, खूपच हवा बी आहे ना, पाणी पण आहे. पण कसं आहे ना, आपण शेतकऱ्याच्या मुलं भावांनो, आपण सगळे झेलून सनी उभे राहून सनी आपलं काम करतो. हॅशटॅग शेतकरी भावांनो, हे शेतकऱ्याच्या मुलाची खासियत आहे. असं काम आहे भावांनो. तर कसं आहे आपली, म्हणजे सकाळी 2 घंटे ड्युटी राहते आणि 4 वाजतापासून 5 ते 6 वाजतापर्यंत आपली 2 घंटे, म्हणजे बाकी रेस्ट नाही. कोणीची आपल्याला ड्युटी वाजत, फक्त स्वतःची 4 घंटे ड्युटी. लोक दुसऱ्याची 8 घंटे वाजवतात, आपण स्वतःची 4 घंटे आणि मस्त रेस्ट. तसा काम आहे भावानं शेतकऱ्याच्या मुलाचं. तर सपोर्ट वगैरे करा शेतकऱ्याच्या मुलाला भावानं. कसं आहे ना, तुमच्या सपोर्टनं माणूस आमने तरी वाढल. तर असं काम आहे. तर आपली व्हिडिओ वगैरे आवडत असेल तर थोडा बहुत सपोर्ट. तर संपूर्ण हवा सुटला भावानं, शेतकऱ्याचं नुकसान होणं फिक्स आहे. कारण की जे शेतकऱ्याचे धान आले आहेत ना भावांनो, संपूर्ण झोपतील. कारण की त्याच्यावर वेट, संपूर्ण धान निघून गेले, त्याच्यावर वेट फुल आहे. तर ते काय, तेवढा वेट हव्याचं झेलू नाही शकत, झोपतील. नुकसान कोणाचं झालं, शेतकरी. कोण मिळाला तर शेतकरी. कसं आहे ना, कुठंच म्हणणं कायच्याच म्हणा, फक्त शेतकऱ्याचं नुकसान होते भावांनो. आणि शेतकऱ्याचं नुकसान झेलण्यावाला कोण नाही, फक्त त्या शेतकऱ्यालाच माहीत असते. 3 महिने राबलेली मेहनतीच्या नुकसानात झालं तर त्याला का कळते, तर त्याला माहीत असते. जे आपल्याला माहीत आहे, आपण शेतकऱ्याचे मुलं भावांनो. तर राम राम.